आमच्या भागात आम्हीच असे एक शेतकरी आहोत ज्यांनी आजपर्यंत जमिनी नाही विकल्या. माझे वडील काय म्हणतात, माझ्या वडिलांचं एक तत्व आहे की आपण राखणदार आहोत, मालक नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याच शेतकऱ्यांनी स्वतःला शेतीचा मालक समजू नये. माझ्याकडे 70 एकर आहे, तुझ्याकडे काही नाहीये. मागच्या पिढीने तुला 70 एकर राखायला दिलेत, तू ते 70 एकर मारताना पुढच्या पिढीला द्यायचे आणि निघायचं. मग आता मी यातली 10 एकर विकतो, कारण तू मालक नाही ना. विकतो कधी आपण, ते माझं असेल तर. शेती ही शेतकऱ्याची नाहीच आहे, त्याच्या मागच्या पिढीने दिलीये, ती पुढच्या पिढीकडे ढकलायची, त्याच्यावर शेतीच करायची. प्रत्येक शेतकरी जर जमीन विकायला लागला तर एक दिवस जगणं मुश्किल होईल. माझे वडिलांच्या तोंडी मी नेहमी ऐकायचोय, शेती विकायची नसते रे, शेती राखायची असते. आपण काय मालक आहे का? आपण राखत